नमस्कार, मी प्राची घाणेकर. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या जागांमध्ये सोलापूरचाही समावेश आहे. त्यामुळे आज आपण सोलापूरमधील स्थानिक राजकारणावर बोलणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संख्याबळ पाहता महायुतीमधील सोलापूरची जागा ही भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, राजन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचं नाव चर्चेमध्ये आहे. मागील 2016 ते 2022 पर्यंत प्रशांत परिचारक यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यामुळे यंदाही त्यांना उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता आहे. कारण याआधी 2 वेळा त्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमधून माघार घेतलेली होती. पहिले तर 2024 आणि त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये देखील त्यांचं नाव चर्चेमध्ये आलेलं होतं. मात्र त्यावेळेस त्यांना संधी मिळाली नव्हती. दुसरं नाव आहे राम सातपुते, जे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचंही नाव चर्चेत आहे. आणि तिसरं नाव आहे आमदार राजेंद्र राऊतांचं. त्यांनी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या जागा जिंकून पक्षाला ऐतिहासिक यश मिळवून दिलं. त्यामुळे त्यांचा दावाही प्रबळ मानला जातो. सोलापूरचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण हे देखील इच्छुक आहेत. तर नगरपंचायत निवडणुकीमध्ये चर्चेत आलेल्या अनगरच्या राजन पाटलांचीही निवडणूक लढवण्याची तयारी आहे. या सगळ्यामध्ये आणखीन एक नाव चर्चेमध्ये येत आहे. मात्र ते नाव, तो नेता आहे तो सोलापूर जिल्ह्याबाहेरील आहे. त्या नेत्याचं नाव म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर. भाजप ऐनवेळी धक्कातंत्र वापरून जिल्ह्याबाहेरील नेत्याला उमेदवारी देऊ शकते. आता हा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरेंवर सोपवण्यात आलाय. त्यामुळे लॉटरी नेमकी कुणाला लागते याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा असणार आहे.